गगन माणिक कदम, मी 27/10/2020 पासून कमिस इंडिया लिमिटेड या कंपनीच्या समोर सुरवडी येथे मी उपोषणासाठी बसलो. आमरण उपोषण आहे माझं आणि उपोषणाचं जे कारण आहे फार मोठं आहे. कमिसच्या आजूबाजूला असणारी गावं सुरवडी, डवळेवाडी, नांदल, निंबुरे या गावातील शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी कंपनीने कवडीमोलाने खरेदी केलेल्या आणि खरेदी केल्याच्या नंतर लोकांना रोजगार देऊ असं आश्वासन दिलं. त्याचा शासकीय JR काढून त्यांना दिला, त्यांना त्याचं पत्रकही दिलं. तरीसुद्धा 4 महिने 6 महिने कामावर ठेवायचं, त्यांना बोर्ड दाखवायचा, त्यांना काय TT दाखवायचा, असं काहीतरी कारणं दाखवून त्यांना वर्षभरात कमी करायचं आणि परत त्यांचा फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचा की त्यांना सांगायचं की तुम्हाला आता नोकरी मिळणार नाही. आता अशी परिस्थिती आहे नांदल, सुरवडी आणि ढवळेवाडी, निंबुरे या गावची की इथल्या तरुण मुलं मुलींना अजिबात कायमस्वरूपी नोकरी ह्या कंपनीमध्ये नाही. ऑलरेडी ह्या कंपनीची स्थापना किंवा कंपनी ज्या जागेत उभी आहे ती जमीन ह्या प्रॉपर स्थावर मालकांची आणि त्यांच्याच जागेत कंपनी उभी राहून त्यांच्यावर कंपनी अन्याय करते. हा अन्याय बिलकुल सहन करून घेतला जाणार नाही. अजून एक बाब की या फलटण तालुक्यामध्ये अशी एकही व्यक्ती नाही का ती HR पदावर नोकरी करू शकते, मॅनेजमेंट पदावर नोकरी करू शकते, सुपरवायझर पदावर नोकरी करू शकते, अशी एकही व्यक्ती नाही का? सर्व लोक या मोठ्या अधिकार पदावरती परप्रांतीय काम करतात आणि आमच्या भूमिपुत्रांना साधं हेल्परची सुद्धा नोकरी मिळत नाही, मदतनीस म्हणून सुद्धा ठेवत नाहीत. त्यांना गेटवरून आत प्रवेश दिला जात नाही, जाण्यापूर्वी त्यांना बाहेर काढलं जातं आणि तुम्हाला कंपनीत जाण्याची परवानगी नाही असं स्पष्ट सांगितलं जातं. तर लक्षात ठेवा, हा चंद्रकांत कदम सुरवडी, डवळेवाडी, नांदल आणि निंबुरे या गावांच्या तरुणांना बरोबर घेऊन ह्या कंपनीचे काळे कोळसे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. इथं नो पुढारी, नो नेता, वन मॅन शो.